आहे, एक मोठं यश आम्हाला मिळालेलं आहे. पहिला टप्पा मुंबईकरांचा हा यशस्वी ठरलेला आहे. पण प्रत्येक अशा प्रस्तावावर आमची नजर राहील आणि ह्याच्यात कोणाचा हात आहे, मग भाजपचा हात आहे की मिंदेंचा हात आहे, हे स्पष्ट होत जाईल आणि लोकांसमोर येत जाईल. नाही, असा कॉल कुठचाही झाला नव्हता. जेव्हा आमचं अधिवेशन सुरू होतं, तेव्हा एका मैदानासाठी मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो होतो. तरी देखील कारण माझ्या पण कानावर आलं आपल्याच माध्यमातून, की त्यांनी लक्ष घातलं, त्यांनी याची दखल घेतली. काल पत्रकार परिषद असेल किंवा जे काही आपण पाहतोय पक्षांमध्ये, कारण मी काल भाजपला पण अपील केलं होतं. मी आपल्याच माध्यमातून भाजपला देखील अपील केलं होतं, की जर त्यांचा ह्या प्रस्तावाला पाठिंबा नसेल, तर त्यांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे. तर आज जर त्यांनी दखल घेतली असेल, तर मी आभार मानीनच. पण महत्त्वाची गोष्ट आत्ता काही करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा जेव्हा खरोखर हे तिन्ही प्रस्ताव आरजी टू रेसिडेन्शियलचे खारिज होतील, दफ्तरी दखल होतील, रद्द होतील आणि ब्लड बँक प्रायव्हेटायझेशनचे प्रस्ताव रद्द होतील, मला कुठेही कमीपणा नाही. मी जाऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानेन त्यांना भेटून.